नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। इतर कोणत्याही सरबतापेक्षा किंवा महागड्या कोल्ड्रिंकपेक्षा उन्हाळ्यात सर्वाधिक भाव खाऊन जातं ते हिरव्यागार कैरीचं आंबट गोड पन्ह। आपण घरच्या घरीच अगदी महिनाभर टिकणारं सोप्या पद्धतीचं पन्ह तयार करूया। घरगुती पन्ह्याची चव काही औरच असते। चला तर मग पाहूयात याची सोपी कृती। सर्वप्रथम कच्च्या कैरीची साल सोलून त्याच्या लहान फोडी करून घेतल्या। या लहान फोडी मिक्सरला व्यवस्थित पातळ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्याव्यात। आता गरम पॅनमध्ये मिक्सरला वाटून घेतलेली कच्च्या कैऱ्यांची पेस्ट घालावी। हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावे। मिश्रणात अर्धी वाटी साखर, साधारण 100 ग्रॅम साखर घातली। मिश्रण शिजून घट्ट होत आले की त्यात 1 छोटा चमचा जिरे पावडर, मीठ, वेलची पावडर आणि केशर वेलची सिरप घातले। केशर वेलची सिरप ऑप्शनल आहे, पण त्यामुळे पन्ह्याला छान रंग आणि स्वाद येतो। कैरी पन्ह्याचे मिश्रण तयार आहे। गॅस बंद करावा। मिश्रण थंड झाल्यावर अजून थोडे घट्ट होते। हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये महिनाभर ठेवू शकता। पन्ह बनवताना त्यातील 2 चमचे पल्प काढून काचेच्या ग्लासात घ्या। त्यात बर्फ आणि थंडगार पाणी टाकून मिश्रण नीट मिक्स करा। कैरीचं लोणचं, कैरी पोळी, आंबा आईस्क्रीम तसेच इतर अनेक समर रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा। तयार आहे हिरव्यागार कैरीचं आंबट गोड पन्ह। कैरी पन्ह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच। चला तर मग वंदनाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। धन्यवाद।